मराठी कथा गोष्ट तुझी आणि माझी भाग पहिला. अभिनंदन विश्वा. पॉलिटिकल सायन्समध्ये 100 गुण मिळवल्याबद्दल त्यांनी विश्वाचं अभिनंदन केलं. थँक्यू सर, विश्वा म्हणाली. विश्वा, तू येणार आहेस का लवकर? आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलंय ना? पाठवून तिचा आवाज आला. ऑफिसमध्ये? अगं कुणी? विश्वा गोंधळून म्हणाली. डोळ्यांनी इशारा करत ती बोलली, अगं हो, बोनाफाईड सर्टिफिकेट कलेक्ट करायची. आपल्याला मगाशी तो शिपाई आला होता सांगायला. तू ऐकलं नाहीस वाटतं? तुझंही नाव होतं त्यात, म्हणून म्हटलं सोबत जाऊ. तिने पटपट बोलून संपवलं. हो हो जाऊया म्हणत विश्वा जे काय समजायचं ते समजली. अरे अश्लेषा, तुझंही अभिनंदन मराठी प्रथम आल्याबद्दल. थँक्यू सर. ती त्याच्याकडे न बघताच उदारली. विशू, तू ये मागून मी पुढे जाते. असं म्हणून ती ताडताड निघून गेली आणि विश्वा आणि तो तिच्या पाठोमागोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. विश्वा, हे खरं नव्हतं ना? तो उद्गारला. हो सर, पण मलाही कळलं की ती अशी का बोलली. विश्वा म्हणाली, पण मला माहित आहे ना. त्याने हळूच म्हटलं. काही म्हणालात का सर? विश्वाने विचारलं. नाही ग, काही नाही. तू हो पुढे, मी आलोच. असं म्हणत तो पुढे गेला. तर हा संवाद होताच सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनी मधला. हो, ती त्याची विद्यार्थिनी होती. अश्लेषा गर्दे, वय वर्षे 18, दिसायला साधी साधारण गोऱ्या रंगाची, लाल चुटूक ओठ, जराशी स्थूल जरी असली तरी तिचे डोळे फार बोलके होते. ती जरी काही बोलत असली तरी तिच्या डोळ्यातून तिला नेमकं काय बोलायचं ते सहज कळायचं. त्यात फार बडबडली. तिला लेखन वाचण्याचा छंद होता. कविता, कथा लिहायची. तर तो तिच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचा शिक्षक होता. 29 वर्षाचा तरुण, सडपातळ शरीरयष्टी, गोरापान चेहरा, अशा त्याचं नाव तो होतं मुकुंद. वर्षे त्याची शिकण्याची शैली छान होती. अगदी कोणीही त्या शैलीच्या प्रेमात पडावं, त्यामुळे तो तिचा आवडता शिक्षक होता. तोही कॉलेजला असताना कविता करायचा. त्यामुळे 2 वर्ष झाली ती त्याच्याकडे त्याची एक कविता मागत होती. तिची 12वी झाली, निकाल लागला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याच्या विषयात प्रथम आली होती आणि तिने पुन्हा त्याच्याकडे कवितेची मागणी केली होती. त्याने पाठवली नाही म्हणून ती त्याच्यावर रुसली होती. आज सारे जमले होते तिच्या बॅचच्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी. तो तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता, पण आता त्याला तिचा रुसवा घालवावा लागणार होता. तो तिला शोधत वाचनालयाजवळ जात होता, कारण त्याला माहित होतं की ती तिथेच असेल. त्याला ती वाटेतच भेटली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहत होती. चेहरा उदास दिसत होता तिचा. त्याने तिच्या जवळ जात तिला हाक मारली. अश्लेषा. ती जायला वळली तितक्यात त्याने तिचा हात हळुवारपणे धरला. ती वळली. 2 क्षण शांतता पसरली. तिची नजर खाली गेली आणि ती किंचित लाजली. हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं, पण लगेच सावरून ती खालमानेनेच म्हणाली, सर हात सोडा. उगाच कुणी पाहिले तर तुम्हाला नाव ठेवतील. माझी एवढी काळजी करतेस, मगाशी आणि आता सुद्धा मला टाळत का होतीस? आणि पाहू दे, कुणी पाहिले तर. मला भीती नाही वाटत, तो बोलला. एवढं बोलणं होत असतानाही हात हातातच होता. तो सोडत नव्हता आणि ती ही पुढाकार घेत नव्हती. पण मला वाटले तुमची प्रतिमा एक आदर्श शिक्षकाची आहे आणि माझ्यामुळे डगाळू नये असं मला वाटते. तिने लगेच हात मागे घेतला. तेवढ्यात पाठून आवाज आला. मुकुंद. पाठून एक शिक्षक त्याला हाक मारत होता. ती तिथून मैत्रिणीच्या घोळकाकडे गेली. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली. आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरू झाले होती. एक मुलगी आत्ताच तिचं नृत्य संपवून गेली होती आणि सूत्रसंचालन करणारी मुलगी काही बोलणार त्याच आधी आवाज आला. रुसवा तुझा घालवायचा कसा? प्रश्न पडलाय हा मला. असा डोळ्यातली ही उदासीनता जाईल का? एकूण ही कविता होती. मागणी तुझी छोटीशी म्हणून मी झालो कवी फक्त तुझ्यासाठीच. कविता तिने अगदी मन लावून ऐकली होती. आणि तिथे कविता समजणारे आणि रसिक मनाने ऐकणारे खूप कमी जण होते. त्यामुळे त्यातल्या भावना आणि संदेश फक्त तिच्यापर्यंत अचूक पोहोचला होता. तो कविता करत प्रेक्षकातून स्टेजवर आला होता. आता उतरणार एवढ्यात एका शिक्षकाने मिश्लीलपणे विचारलं, मुकुंद, कविता संपली की ती कोणासाठी आहे हेही सांगायचं असतं. खाली मान घालून ऐकणाऱ्या तिने एकावर त्याच्याकडे पाहिले आणि त्यांनी डोळ्यांनी न सांगण्याचा इशारा केला. अन राधा, माझी विद्यार्थिनी, तो बोलला. आणि विद्यार्थ्यांमध्येच एक गलका उडाला, कारण त्याने मुलीचं नाव घेतलं होतं. कुठला वर्ग? त्या शिक्षकाने प्रतिप्रश्न केला. 12वी कला ब, तो म्हणाला. ती भांबावून गेली, कारण त्याने पूर्ण
कारण त्याने वर्ग तिचा सांगितला होता. अनु हे तिला आवडणार नाव होतं. त्यामुळे फेसबुक व्हॉट्सअपवर तर जागी खास करून तिचा कथा कवितांच्या खाली अवजरून ती हेच नाव लिहायची. पण त्याने राधा का म्हटलं याची तिला जराशी चाहूल लागली होती, पण पूर्णपणे खात्री नव्हती. पण इथे सगळे अनुराधाला शोधत होते, पण कोणाच्याही शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिच्या बाजूला असलेल्या विश्वाला मात्र कळलं होतं, कारण त्या दोघीही एकदम घट्ट मैत्री होती. पण तीही गप्प राहिली. पण अनुला कोपरखळी मारून तिने खात्री करून घेतली आणि अनुने ही जास्त आढेवेढे न घेता हसून होकार दिला. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात तिच्या फोनवर व्हॉट्सअपवर मेसेज आला. त्यावर नाव मुकुंद सर असं होतं. कशी वाटली कविता? तिने रिप्लाय दिला, छान होती. त्याने जास्त वेळ न दवडता सर विचारलं, कार्यक्रमात नंतर घरी जाणार आहेस ना? हो, तिने ही सहज रिप्लाय दिला. माझ्यासोबत येशील? जरा महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे तुला आवडत असेल तर येते मी, पण कसे आणि कुठे जाणार आपण? माझ्याकडे रेनकोट नाही, काळजी करू नकोस, 4 व्हीलरने जाणार आहोत आपण. आणि मग दोघे ऑफलाईन गेले. विश्वा सगळं वाचत होती. ती हसली. कार्यक्रमानंतर सगळे एकमेकांचा निरोप घेऊन बाहेर पडली. तीही त्याची वाट बघत गेटपाशी थांबली. एक वार चॅट वाचून आणि तारीख तपासून तिने खात्री करून घेतली की हे तिचं स्वप्न नव्हतं. तो आला, ती पाठीमागे बसणार. तेवढ्यात त्याने पुढचे दार उघडले. ती छत्री मिटून आत बसली. जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. पाऊस धो कोसळत होता. गाडीच्या काचा बंद होत्या. आज सारं थंड होतं. तिने मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घातली होती. पाठीवर वेणी सोडली होती. त्यालाही निळ्या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्टी शोभून दिसत होती. गाडी 2 पावलांच्या दिशेने धावत होती. तिने फोन उचलला आणि आईला फोन लावला. हॅलो आई, आज मी मैत्रिणीसोबत जाते, जरा उशीर होईल. आईचं बोलणं संपल्यावर परत म्हणाली, जाऊ दे ना प्लीज, खूप दिवसांनी भेटलो ग. थँक्यू आई म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर ती आणि तो तिच्या कॉलेजविषयी बोलले. शेवटी तो म्हणाला, एक पर्सनल प्रश्न विचारायचा, तर राग तर नाही येणार ना? नाही सर, विचारा. तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का? धीर एकवटून त्याने विचारलं. नाही सर, होता पूर्वी. खरं तर होते. 4 जणांनी विचारलं होतं मला आणि मी होकार दिला होता, पण काही कारणामुळे नाही टिकू शकली ती नाती. ती म्हणाली, पण काय कारण होतं? त्याने लगेच विचारले. कारण सर्वांना शरीर भूक मिटवायची होती माझ्याकडून, आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे एक शरीर सुख नव्हे. माझ्या जोडीदारांकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत आणि आता मी ठरवलंय तसा कोणी असल्याशिवाय हो म्हणायचं नाही. म्हणून सध्या मी त्या सगळ्यापासून लांब आहे. ती खिन्न मनाने म्हणाली, तुला कसा जोडीदार हवाय? तो शिकलेला. मला राग लगेच येतो, त्यामुळे समजा तसा काही प्रसंग आला तर अरेला कार्य न करता मला समजून घेणारा, माझ्यावर विश्वास ठेवणारा. मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या बाबांच्या अटीनुसार आमच्या जाती धर्मातला माझ्यासाठी सर्वात आधी मानवता धर्म, पण बाबांच्या एवढ्या इच्छेचा मान राखणं हे मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि रूपाने जास्त देखणा नसला तरी चालेल, पण मनाने चांगला असावा. तिने आपलं मन मोकळं केलं. आणि वय? त्याने परत विचारले. थोडासा मोठा असला तरी चालेल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी असेल ना, तर जास्तच समजूतदार असेल. आणि शरीराचं म्हणालं तर ती वेगळी गोष्ट आहे. मी पूर्णपणे त्याला सर्वस्व अर्पण करेल, यावर त्याचा विश्वास असावा आणि माझ्या प्रेमाचा शेवट सप्तपदी हवावा, अशी माझी इच्छा आहे. त्याने अचानक गाडी थांबवली. हे एका निर्जन माळावर थांबले होते. पाऊस कमी झाला होता. मेघाचा गडगडाट सुरू होता. चला आपण मागच्या सीटवर जरा बसून बोलूया. दोघे मागच्या सीटवर बसले. पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आपटत होते. त्याने बोलायला सुरुवात केली. मी काही बोलण्याच्या अगोदर मला वचन दे की मी जे काही सांगेन ते जर तुला पटलं नाही तरी त्याचा आपल्या आताच्या नात्यावर काही परिणाम होता कामा नये. तिने मान डोलावली. त्याने पुन्हा विचारलं. हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागला. अनु, मला तू आवडतेस. गेली 2 वर्ष प्रयत्न करतोय सांगायचं, पण हिंमत होत नव्हती. पण आज ती केली आणि बोललो. मला तू तुझ्या साऱ्या गुणदोषासंकट मान्य आहेस. बोलवशील का माझी राधा? त्याने एका दमात सारं सांगितलं. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालत बोलू लागली. अहो पण सर, आपल्या वयात 10 ते 12 वर्षाचा अंतर आहे आणि समाज काय म्हणेल? त्यात आपले आई वडील ऐकतील का? आणि सर, मीच का? माझ्यात आहे तरी काय एवढं? त्यात मी हट्टी आहे, रागीट आहे आणि हे असे ओबाडधोबाड शरीर, चेहराही काही खास नाही दिसायला, आणि तुम्ही एवढे देखणे आहात आणि तुम्हाला तुमच्या वयाची तुम्हाला साजेशी आणि देखणी हुशार मुलगी मिळेल की? हो, मान्य आहे, वयात अंतर आहे, पण काळजी नको करू. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यासाठी भरभरून आयुष्य जगेन आणि अर्धावर सोडून गेलो तरी
उणीव भासणार नाही एवढं प्रेम देईल. त्याने असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू उघळले. तो हसत उद्गारला, अगं ये वेड्या बाई, रडतेस काय? मी आपलं सहज बोललो. तर ती जरा रागात म्हणाली, सहज म्हणून काय, मरणाच्या गोष्टी करायच्या? बरं चुकलं, परत नाही करणार मरणाच्या गोष्टी. तू म्हणशील समाज काय म्हणेल, तो आज म्हणेल, उद्या म्हणेल आणि परवा विसरून जाईल. आणि आई बाबा त्यांना समजावून सांगू ना आपण, शेवटी आई बाबा आहेत ना ग, ऐकतील. तुझं का हे मला सांगता येणार नाही, पण तुझ्या रूपापेक्षा तुझे इतर गुण मला अधिक प्रिय आहेत. एक दोन वाईट गुण सगळ्यांकडे असतात ग, पण ते सावरून घेता येत नसतील तर तो जोडीदार कसला? मला तू जशी आहेस तशी हवी आहेस. बाकीचं सारं मी नीट करीन, तू फक्त तुझ्या मनातलं सांग. होशील का माझी? हो, ती खालमानाने म्हणाली. पावसानेही जरा जोर धरला होता. अजून दोघे दूर दूर बसले होते. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरवले आणि इशाराने तिला जवळ बोलवलं. मी नाही जा, मला बाई लाज वाटते. ये ना. तेवढ्यात वीज कडकाडली आणि ती त्याला बिलगली. काय ग, लाज गेली वाटतं? आहो काहीतरी काय, मला विजेची प्रचंड भीती वाटते म्हणून हे सोडा ना, असं म्हणत ती सुटण्याचा प्रयत्न करत होती. असं आहे होय, आमच्या मॅडमना कशाची तरी भीती पण वाटते. धन्यवाद मेघराज, तो गमतीने म्हणाला. भलतेच चावट आहात तुम्ही, असं म्हणत ती अजून त्याला बिलगली. दोघांना स्वर्ग अनुभूती होत होती. राणी सरकार, आज मी आपली इच्छा पूर्ण केली ना, आता माझी पाळी. तो तिला सांगत होता. तीही त्याला साथ देत बोलली, बोला राजे, काय इच्छा आहे आपली? मला मुक्का हवंय आता, असं म्हणत तो तिला मुक्का द्यायला गेला. मी वाट पाहीन की नाही तसं तुम्हीही पहा, योग्य वेळ आली की पूर्ण होईल तुमची इच्छा. तोवर दम धरा. तोंड फिरवलं ती बोलली आणि पुन्हा त्याला बिलगली. तो कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात होते. त्यांचं प्रेम तिच्या डोळ्यातून ओसाडून वाहत होतं. कितीतरी वेळाने तिच्या फोनच्या आवाजाने दोघं भानावर आली. ती लगेच बाजूला झाली आणि तिने फोन हातात घेतला. बापरे, 6:45 वाजले आणि त्यात आईचा कॉल. ती बोलली, उचल. त्याने सांगितलं, हॅलो आई, बोल, असं म्हणत फोन स्पीकरवर ठेवला. कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते, आता लागला. मातोश्री गरजल्या. मी कुठे आहे? अगं मी बोललेच काय परत बोलते, उत्तर दे ना. बस मिळाली का? बस ना? हो अगं, पण आपली नाही, दुसऱ्या रूटची मिळाली. मी फोन करेन तेव्हा बाबांना पाठव, तोवर पोचतेच मी. आईनं चरफडत फोन ठेवला. हो, तिने हुसासा टाकला. ये ना, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. आहो सोडा, निघावं लागेल आपल्याला. आधीच साऱ्या गाड्या गेल्या आणि उगाच आईला थाप मारली. ती पुढच्या सीटवर बसत बोलली, मी सोडेन ना. तोही पुढच्या सीटवर येत बोलला, तुम्ही आणि मला घरी सोडणार? नको कुणी बघितलं तर? ती जरा गांगरून बोलली, नाही ग, उगाच, कुणाला काय दिसतंय काळोख्यात? तसंही आपण रात्री पोचणार. सांग, कुणी गावातलं होतं म्हणून. आहो, पण किती ते खोटं आताही आणि मगाशी पण खोटं बोललेलं मी. ती अपराधी भावनेने म्हणाले. ठीक, तर मग येतो तुझ्यासोबत घरी आणि सांगतो सासरे बुवा आणि सासूबाईंना की माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे. तिला ऑफिशियली माझी बायको म्हणून मान्यता द्या. मी मग रोज विना टेन्शन तिला घरी सोडू शकेल. तो गमतीने म्हणाला. गप्प ना. तो त्याला चापटीत मारत म्हणाली. ते मापशाला पोचले. जास्त ट्रॅफिक नव्हतं. अगं आपण जेवूयात का? त्याने विचारलं. नको, उशीर होईल उगाच. आणि मग आईने 1000 प्रश्न. ती म्हणाले, ठीक, तर मग अगं आपण भेटायचं कधी? आता एखादा दिवस ठरवावा लागेल ना. तुम्हीच सांगा ना. ती अनायासे आज शनिवार आहेच. आज आपण ऑफिशियली एकमेकांची झालो तर दर आठवड्याला शनिवारी भेटायचं आणि दुसऱ्या दिवशी पण आराम असेल ना, म्हणजे थकलेले असूनच आपण रात्रीचे. असं म्हणत त्याने डोळा मारला. शू भलतेच चावट आहात तुम्ही, गप्प बसा. हा, बरं तर मग शनिवार ठरला आणि त्या दिवशी लवकर सुटतं कॉलेज. तिने सांगितलं, हमारा प्यार हमसे मिलाने के लिए पूरी कयामत लगी है, देखा जाने मन. तो मुश्किलपणे फिल्मी डायलॉग बोलला. फिल्मीपणा. पुढे जाताना गाडी हळू चालवा, जपून जा, पाऊस वाढलाय आणि पोचल्यावर मेसेज करा. हा सर, ती काळजीने बोलली. कश ग, ते असं कसं ग माझं पिल्लू? अगं सर, काय लायसन्स मिळालंय तुला नावाने हाक मारायचं? काय गोड नाव ठेवलंय माझं आईने. मुकुंद, घे की नाव मस्त. मी लग्नानंतर सुद्धा तुम्हाला सरच म्हणणार. ती बरं राणी सरकार, आपली आज्ञा
शिरसावत, पण उखाण्यात तरी घेतो उखाणा, बरं घेते, कुणी नव्हतं सोबती म्हणून जीवन होतं रिकामं. मुकुंद आले माझ्या जीवनी अन निशिगंध दरवळला मनी. अरे वा, छान नशीब मुकुंदा, हे तरी शब्द आले आमच्या सरकारांच्या तोंडी. असं म्हणताच ती गोड लाजली. तेवढ्यात त्याने गाडी थांबवली. तिने छत्री उघडली आणि ड्रायव्हर साईडने आली. त्याने मान तिच्याकडे वळवली. ती खाली वाकली आणि हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकले. 2 क्षण ती तशीच राहिली, मग नीट उभी राहिली. जपून जा, मेसेज करा हा म्हणत आता पळाली. आत गेल्यावर आईने विचारलं, अगं कशी आलीस, कोणासोबत? आईने ते खालच्या वाड्यावरचे काका भेटले लगेच उतरल्यावर म्हणून बाबांना नाही बोलवलं, असं म्हणत ती बाथरूममध्ये शिरली. हातपाय धुवून आली. जेवण झाल्यावर सगळे निवांत बसले होते. तेवढ्यात आतून आईचा आवाज आला, बाळा फोन वाजतोय बघ तुझा. आले आई म्हणत ती आतल्या खोलीत गेली. चार्जला लावलेला फोन तिने हातात घेतला. त्यावर मुकुंद सर नाव झळकत होतं. तिने पटकन उचलला आणि बाहेर गेली. टीव्ही बघण्यात बिझी असलेल्या बाबांना काही कळलं नाही. असेल कुणा मैत्रिणीचं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. हॅलो, आहो फोन का केलास, मेसेज करायचा ना, ती म्हणाली. नाही ग, मेसेजवर तुझा आवाज नसता ना ऐकू आला. तो खेटाळपणे म्हणाला. हां, पोचलात ना व्यवस्थित, आणि जेवून घ्या, मगाशी भूक लागली होती ना तुम्हाला. ती अगं आत्ताच जेवलो, अगदी मस्त बेत होता आज, मसाले भात, वांग्याची भाजी, आमटी, फुलकी, मस्त झालं जेवण, त्याने सांगितलं. आणि गोड तुम्हाला नाही का आवडत? जेवणानंतर गोड तिने भावडेपणाने विचारलं. आवडतं ना, पण आज जेवणा अगोदरच गोड झालं होतं. ते कसं? ती काय आहे ना, आज माझ्या बायकोने काय गोड मुक्का दिला, अगदी सगळं गोड गोड झालं होतं म्हणून मग आईला तिखट बेत बनवायला सांगितलं. तो तिला चिडवत म्हणाला. मुक्याची आठवण होताच तिला गालावर पुन्हा लाली चढली. पुरे आता झोपा शांत, तिनं कसं बसं म्हटलं. आपल्या आठवणीत निद्रा प्रसन्न होणं जरा कठीण दिसतंय, तरी प्रयत्न करतो. शुभरात्री राणी सरकार, असं म्हणत त्याने फोन ठेवला. तीही आत येऊन टीव्ही पाहत बसली. ताईला संशय आलाच होता म्हणून रात्री तिने हिच्याकडून काढून घेतलं. तर आता तीन लोकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती. तिची आई, त्याचा दादा आणि विश्वा. त्या दिवशीची रात्र तिच्या आणि त्याच्या आयुष्यातली धुंद रात्र होती. दोघेही काहीसे बेचैन झाले होते एकमेकांच्या ओढीने, आणि सुरू झाला त्यांची प्रेम कहाणी. ते दोघे रोज शनिवारी भेटायचे. आठवड्याभराच्या गप्पा मारत असायचे. तो तिला अभ्यासात मदत करायचा. तिच्या घरात तिच्या आईला त्यांच्याबद्दल माहिती होतं आणि त्यांच्या घरात त्यांच्या दादाला त्यांनी एकमेकांना कल्पना दिली. तो तिला घ्यायला कॉलेजला जायचा तेव्हा विश्वा तिला लगबगीने पाठवून द्यायची, कारण त्या दोघे एकत्र शिकत होत्या. कधी कधी त्यांचे निरोप द्यायला तिच्यापर्यंत आणि तिचे निरोप त्याच्यापर्यंत पोचवायची. त्यांनी एकमेकांना बरंच समजावून घेतलं होतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, राग रुसवे सगळ्यांची त्यांना माहिती झाली होती. ते कधीतरी मूवीला पण जायचे, पण क्वचित, कारण तिला अभ्यास असायचा. नाहीतर एरवी त्यांचा ठरलेला तो हिरवा माळ होता, तेथे ते पहिल्यांदा आले होते. तेथे ते गाडीत शेजारी बसून तासनतास गप्पा मारत बसायचे. तो तिला बस स्टँडवर सोडायचा आणि महिन्यातून एकदा तो तिला घरी सोडायचा. कुणालाही संशय येऊ नये म्हणून. एकदाच असं ठरवलं तिने. हिवाळा सुरू झाला होता. गुलाबी थंडी दोघांच्या प्रेमात रंग भरत होती. तिचं कॉलेज आणि त्याचं शिक्षकी पेशा सगळं सुरळीत चाललं होतं आणि त्यांचा शनिवार तर ठरलेलाच. आजही ती त्याच्यासाठी थांबलेली. कॉलेजच्या गेटपाशी एकटी नव्हती, विश्वा होती सोबत. दोघींच्या गप्पा सुरू होत्या. अगं काय हे, किती वेळ, अजून किती वेळ लागणार आहे सरांना? तुला घेऊन जातील ते, मला 15 मिनिटं थांबावं लागेल मला बससाठी, विश्वा कुरकुरत म्हणाली. येतील ग अगं, आणि तुला सोडतो मग. हा पसा बस स्टँडवर. मग तर झालं ना विशू, तूच तर आहेस ना ग आमच्या मधला जोडणारा धागा, तुझ्यामुळे तर हे भेटले ना मला, अनु म्हणाली. बरं मॅडम, मस्का मारणं पुरे झालं आणि काही नको सोडायला, मी कशाला कबाड मे हड्डी, विश्वा हसत म्हणाली. अगं आज त्यांना क्लास होता, मगाशी निघालेत असं म्हणालेत होते फोनवर, आता ड्राईव्ह करत असतील, थांबू ना थोडा वेळ, तिने स्पष्ट केलं. तेवढ्यात तो तिथे पोचला. सॉरी लेट झाला मला, चल निघूया. सर विश्वाला आपण बस स्टँडवर सोडू, मग पुढे जाऊ, तिने सांगितले. बरं, जसं तू म्हणशील तसं. तो त्या दोघी मागे बसल्या. ते 20 मिनिटात बस स्टँडला पोहोचले. तिला सोडून ती पुढे बसली आणि त्याची गाडी पणजीच्या मॅनग्रुव्हच्या दिशेने धावू लागली. ते फोटोशूटसाठी प्रसिद्ध ठिकाण होतं. त्यांनी सोबतचे नाजूक क्षण पण त्या दिवशी कॅमेरा बंद केले आणि ते घरी परतले. वर्ष सरलं. उन्हाळ्याची सुट्टी लागल्या अगोदरच शेवटच्या शनिवारी ते भेटले होते. कोलवा बीचच्या काही अंतरावर
ट्विंकल फेरी नावाचा शांत समुद्र किनाऱ्याचा स्पॉट होता जिथे सहसा कोणी येत नसे. त्याला जेव्हा उदास वाटायचं त्यावेळी तो अनेकदा तिथे येऊन गेला होता. तिला पहिल्यांदा घेऊन आला होता कारण आता तो 2 महिने त्यांना भेटता येणार नव्हते, त्यामुळे दोघेही दुःखी होते. तसंही फोन होते, पण 2 महिने सहवास लाभणार नव्हता म्हणून अंतःकरण जड झालं होतं. तो तिला मिठीत घेऊन समुद्रकिनारी फेसाळ लाटांवर चालत होता. ए पिल्लू बोल ना, गप्प गप्प का आहे? सवय नाही ग तुला असं शांत बसलेलं बघण्याची, तो सौम्यपणे सांगत होता. नाही हो, काही सुचत नाही, असंच राहू द्या ना, ती हळू बोलली. बरं, त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही. खरं तर ती प्रचंड बडबड करायची, पण तो तिची बडबड प्रेमाने झेलायचा आणि तिला गरमी अजिबात सहन व्हायची नाही. सतत काहीतरी थंड लावायचा आणि तो तिला ते घेऊन द्यायचा. कधीतरी थट्टेने तो तिला म्हणायचा, अगं ये, तू खरंच गर्लफ्रेंड आहेस ना माझी? खाऊ सोडून काहीच मागत नाहीस? कधीतरी शॉपिंगला निदान एखादा ड्रेससाठी तरी हट्ट कर की. मग ती खळखळून हसायची आणि म्हणायची, मला तुमच्यासोबत छोटे छोटे क्षण भरपूर जगायचे, त्या क्षणाचा पुरेपूर आनंद उपभोगायचा. आणि वस्तू काय आपण कधी घेऊ शकतो नाही का? आणि उगाच वायफाय खर्च मला नाही आवडत. आणि हे असे छोटे छोटे क्षण शेवटपर्यंत स्मरणात राहतात आणि खाल्लेलं निदान जीवाला तरी लागतं. आणि तुम्हाला जर मी हट्ट करावा असं वाटत असेल तर लग्नानंतर तुम्ही स्वतः सांगेपर्यंत की आता बस तोपर्यंत हट्ट करेन, मग तर झालं ना, चला आता मला ऊसाचा रस हवाय, अशी संभाषणं त्यांची चालायची. पण आज मावळतीला कळलेल्या सूर्याच्या झळापेक्षा ती विहिराच्या झळा अनुभवत होती आणि पर्यायाने शांत होती. आणि तिची ही शांतता त्याला अस्वस्थ करत होती. 2 महिने असेच गेले. रोज चॅट करायचे दोघे, बारीक सारीक गोष्टीची चौकशी करायची. तिचं कॉलेज सुरू झालं आणि त्याला 3 आठवड्यासाठी ट्रेनिंगसाठी जावं लागलं. त्यामुळे 2 महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सुद्धा दोघांना भेटता आलं नाही. शेवटी 4थ्या आठवड्यात ते भेटले. तो आज कॅफेत भेटला होता. कॉफी ऑर्डर दिली आणि बोलत बसले. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने तो उचलला. तिच्या कानावर येतो एवढंच पडलं आणि तो समोर येऊन बसला. काय झालं? तिने हिरमुसत विचारलं. सॉरी ना, अर्जंट आहे ग काम जरा. मग मी जाऊ का? घड्याळात बघ, ती बोलली. आता 2 तासांची बस आहे, तोवर मला बस स्टँडवर माशा मारत बसावं लागेल. नको, तू एक काम कर, माझ्यासोबत घरी चल माझ्या. मी अर्धा पाऊण तास काम उरकून आपण निघू. त्याने सांगितलं. तुमच्या घरी काय म्हणून येऊ? नको, मी बसते इथे, मी घाबरत म्हणाले. अगं चल ना घरी, फक्त आई आणि दुसरं कोणी नाही. बाबा गेलेत पिकनिकला, वहिनी माहेरी गेली, तिला आणायला दादा गेलाय, ते संध्याकाळी येतील. चल ना, नाहीतर कामात लक्ष नाही लागायचं माझं, तो बोलला. तेव्हा ती ठीक आहे येते मी. 2-15 मिनिटांनी घरी पोहोचले. आईशी तिची ओळख त्याने आपली विद्यार्थिनी म्हणून करून दिली आणि आपलं काम असल्याने तिला घरी आणलं. आल्यावर घरी सोडतो असं सांगून तो निघून गेला. ती ओळख झाल्यावर त्याच्या आईच्या पाया पडली. तो गेल्यावर त्यांनी तिला पाणी दिलं, नाव विचारलं, तोंड ओळख झाली. त्या पाण्याचा ग्लास आत ठेवायला गेला. येताना जरा अडखळून पडला, गुडघ्याला मुका मार लागला. आई ग, त्यांच्या तोंडून अस्फुटची किंकाळी निघाली. अनु धावत आत आली. त्यांना आधार देत बाहेर आणून सोप्यावर बसवलं. त्या वेदनेने कणवत होत्या. तिला अचानक काही आठवलं. आलेच म्हणत ती आत गेली. किचनमध्ये जाऊन तिने छोटे पातेले शोधून काढले. हळद आणि तेल समोर होतच. येताना अंगणातल्या कोरफडीची नजर पडली होती तिची. त्याच्या परवानगीने छत्री घेऊन ती बाहेरून कोरफड घेऊन आली. तिने पटकन सगळं उकाळलं. तिच्या भाषेत खता तयार झाला. ते मिश्रण घेऊन ती बाहेर आली. सोसाट्यांचा वारा वाहत होता. बाहेर पाऊस धोधो कोसळत होता. वातावरण थंड होतं. ती त्याच्या पायाजवळ चोळत होती. त्यांचा पाय चोळत होती. वेदनेवरून त्याचं लक्ष हटावं म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. मी तुम्हाला काय म्हणू? आईच म्हण की. म्हणत तिने ते मिश्रण उचललं आणि काढत लेप शेकायला सुरुवात केली. शेकताना त्याच्या गप्पा रंगल्या. त्यांच्या गप्पा आणि त्या वेदना विसरल्या. तिचं गाव, तिचे आई वडील, तिचं शिक्षण, या दोघांनी ओळख, अशा गप्पा होत होत्या. अगं, भांडी कपडे तसेच पडलेले आल्यावर ती बिचारी करत बसेल. त्यात छोटी पण आहे ना ग, तिच्याकडे लक्ष द्यावं लागेल तिला. मुकुंद नाहीतर त्याच्याकडे रमते ती छान. काढ बाई हे, जाते मी, बरं वाटते आता. नको तुम्ही बसा इथे, मी करते, असं म्हणत तिने सरळ किचन गाठलं. भांडी धुवून झाल्यावर ती कपड्यांकडे वळली. तिने वॉशिंग मशीन सुरू केलं आणि त्यांच्या सूचनेनुसार सगळं करत गेली. तिने कपडे बादलीत काढले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुकवायला घेऊन गेली. यात अर्धा-पाऊण तास उलटला होता. त्या दोघींनाही कळलं नाही. मी आल्यावर लेप काढू असं सांगून ती वर गेलेली.
ती वर असताना तो आला. ए आई, गेली की काही? आणि हे काय झालं? आईने सारा प्रसंग सांगितला. आई, मी आलोच, तिला मदत करतो जरा. तो पाऊल न वाजवता वर आला आणि पाठून तिला मिठी मारली. ती दचकली पण लगेच सावरली आणि मिठी सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो सोडा, काय करताय? आई येतील ना? अरे वा, आई का? चांगलं आहे. तू आता बोललीस ना हेच वाक्य असंच म्हणशील, पण तेव्हा तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी असेल, गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, हातात माझ्या नावाचा चुडा असेल, भांगेत कुंकू माझं असेल. तिला पलटत तो पुन्हा घट्ट मिठी मारत बोलला, आणि आदल्या रात्री मी प्रेमाने कुस्करलेल्या तुझ्या शरीरावरून ओघळणारं पाणी आणि साडी नेसलेल्या तुझ्या या उघड्या कमरेवरून फिरणारा हात आणि ओलेत केस बाजूला सारून तुझ्या मानेवरून फिरणारे श्वास माझे असतील, असं म्हणून त्यानं हलकेच तिच्या मानेचा चावा घेतला. ती उत्तेजित झाली आणि तिच्या अंगातून वीज सरळत गेल्यासारखं वाटलं तिला क्षणभर. केस न केस ताट झाला. कशी बशी स्वतःला सावरत ती त्याच्यापासून विलग झाली आणि थरथरत खाली आली. इतका थंड वातावरणात तिला घाम फुटला होता. आई, तुम्हालाच चहा हवाय का? मी सरांसाठी ठेवते. बोलताना तिचे शब्द अडखळत होते आणि घाम चेहऱ्यावरून ओघळत होता. अगं हो, ठेव तू चहा, आपल्या तिघांसाठी पण काय झालं? एवढी घामाच्या थारात का लागल्यात? त्या म्हणाल्या. काही नाही, असं म्हणत ती किचनमध्ये गेली. त्यांना विचारून चहा ठेवला. बाजूलाच थोडीशी राहिलेली कोरफड आणि तेल दाट करून उकळले. ओटा साफ करून ठेवला आणि बाहेर आली. तिने आधीचा लेप काढला आणि ताजं उकळलेलं तेल त्यांच्या पायावर चोळू लागली. तेवढ्यात तो खाली आला. सर, चहा उकळला असेल, प्लीज गॅस बंद करा ना, मी आलेच, असं तिने म्हणताच तो आत गेला. तिचा ही लेप लावून झाला होता. चहा आणायला ती आत आली. काय राणी सरकार, रागावलात का? तो लाडीकपणे बोलला. नाही तर दूध किती लागतं तुम्हाला? का वाटलं तुम्हाला असं की मी रागावले म्हणून? ती चहा ओतत म्हणाली. अगं, मगाशी फोन केला तेव्हा नुसतं हो हेच करत होतीस, नीट बोललीस नाही. मला वाटलं मला काम आहे असं खोटं सांगून तुला इथे आणलं म्हणून तू रागवलीस. काय तुम्ही असं का केलं? हे राहू द्या, मी इथे आल्यापासून फोनला हात सुद्धा लावला नाही. मग फोन कोणी उचलला? दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि एकाच वेळी त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. आई, अरे देवा, माती खाल्ली मी. असं सगळं बोललो म्हणजे तिला सारं कळलं असेल. दोघे काय ते समजले. चहाचा ट्रे घेऊन दोघे बाहेर आले. चहा पिता पिता आई उद्गारल्या, मी सरळ विषयालाच हात घालते. बोलू का मुकुंद? अहो आई, बोला ना. तो दबकत बोलला. मी कप बशा आत ठेवते, असं म्हणत ती उठत होती. थांब, मला तुमच्या दोघांशी बोलायचं. आता मार्गच नव्हता दोघांनाही. त्या काय बोलणार हे आधीच कळलं होतं. ती बसली. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? आईने पहिला बॉम्ब टाकला. आता सगळं सांगावंच लागतं. तो म्हणाला. आई, तुला मान्य आहे की नाही? नसेल तर तू तसंही सांग. आत्ताच तिला तिच्या घरी सोडतो आणि तुझ्या पाया शपथ कधीही तिला भेटणार नाही. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिची नजर खाली गेली आणि अश्रू डोळ्यातून गालावर उतरले. आईने एकवार त्याच्याकडे पाहिले आणि तिला जवळ घेत बोलली. काय रे मुकुंद, माझं पूर्ण ऐकून तर घे. माझ्या सोन्यासारख्या सुनेला रडवलंच बघ. तिने आईच्या डोळ्यात पाहिलं. म्हणजे आई, तुला मान्य आहे? तिला काहीच विचारायचं नाही. तो जवळपास ओरडलाच. हो. अरे, मगाशी तू जेव्हा फोन केलास तेव्हा ती आत भांडी घासत होती. पाण्याच्या आवाजामुळे तिला ते ऐकू गेलं नाही आणि तुझं नाव दिसलं म्हणून मी उचलला आणि मी बोलते हे सांगण्या अगोदरच तू बोलायला सुरुवात केलीस की तू कामाचं खोटं बोललास आणि तिला इथे आणून सोडलास कारण तिला आपलं घर दाखवायचं होतं. पण हे सगळं तिने ऐकण्याऐवजी मी ऐकलं आणि मला तुमचं गुपित मला समजलं. अनायासे मला जागलं आणि तिची परोपकारी वृत्ती मला समजली. आता वेगळी परीक्षा द्यायची जरूर नाही. तिने प्रसंगावधान राखलं. यावरून तिची नीट वृत्ती कळते. फार गुणी पोरं आहे हे. छान सांभाळेल तुला आणि तुझ्या संसाराला. आई भरभरून बोलली. दोघे तिच्या पाया पडले. चुकात राहा पोरांनो. आईने आशीर्वाद दिला. अरे जा, तिला घर दाखव. आणि आई म्हणाल्या, अगं आई, तिनं सगळं घर तर बघितलं, आणखीन काय बाकी आहे? तो गमतीने म्हणाला. अरे वेड्या, तुमची रूम दाखव तिला. ती लाजली. दोघे वरच्या त्यांच्या रूममध्ये गेले. राणी सरकार, या स्वागत आहे तुमचं तुमच्या राज्यात. ही माझी आणि लग्नानंतरची आपली खोली. कशी वाटली? छान आहे, आवडली मला. 4 वाजत आले होते. आई आणि ती गप्पा मारत होत्या.
काय तुम्ही बायका किती गप्पा मारतात, कंटाळा नाही का ग येत तुम्हाला? त्यात तुम्ही सासवा सुना होणाऱ्या असलात तरी सासू सुना ना आणि भांडायचं सोडून गोड गोड गप्पा मारताय. तो त्या दोघींना चिडवत म्हणाला, अहो सर काय बोलताय, आमच्यात का भांडण लावताय? ती म्हणाली, तुझ्या पोटात काय दुखतं रे? सासू सून हे जुनं झालं, लेक आहे ती माझी. आई म्हणते मला ऐकलास ना? आई हसत म्हणाली, काय ग एका दिवसात माझी आई पण तुझी करून घेतलीस का? त्याने असं म्हणताच तिघे हसायला लागले. तेवढ्यात त्याचे दादा वहिनी आणि त्यांची छोटी आली. तिने लगेच आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणलं. ते दोघे प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होते. तिची मुकुंदची विद्यार्थिनी म्हणून आईने तिची ओळख करून दिली आणि आपण पडलो म्हणून तिने पाणी आणलं असंही सांगितलं. आई मी घेऊ का तिला? आईच्या हातात असलेल्या 6 महिन्याच्या छोटीकडे पाहताना विचारलं. अगं परवानगी कसली मागतेस, घे की असं म्हणत त्यांनी छोटीला तिच्याकडे दिलं. आईया भाऊजींकडे हसते तशीच हसली. बघा पिल्लू, वहिनी म्हणाल्या. ती छोटीला खेळवण्यात रमली होती. तेवढ्यात तिला आईची हाक ऐकू आली. ती त्याच्या खोलीत आली. ये इथे बस असं म्हणत तिला जवळ बोलावलं. ती त्यांच्या समोर येऊन बसली. त्यांच्या हातात एक बॉक्स होता. एखादा हार असावा त्यात असं वाटत होतं. तिने छोटीला मांडीवर झोपवलं. त्यांनी तो उघडला. त्यात एक सुंदर हार होता. बाळा, हा माझ्या सासूबाईंनी दिला होता. आमचं लग्न ठरलं तेव्हा. आमच्या थोरल्या जाऊबाईंना न देता मलाच का दिला असं विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, गार्गी आज तू समजूतदारपणा दाखवलास त्याची ही भेट. तेव्हा यांच्या आत्या मला खूप बोलल्या, कारण काय तर माझ्या हातून चूक यांच्यावर पाणी सांडलं, पण त्या नको तेवढं बोलल्या. पण मी सारं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर सारं बोलणं झाल्यावर त्यांना मी खीर करून दिली आणि देताना बोलले, आज जी मी अक्षम चूक केली त्याची ही भरपाई. असं म्हटल्यावर त्यांना त्याची चूक उमगली आणि त्यांनी सर्वांसमोर माझी माफी मागितली आणि लग्न झाल्यावर सुद्धा मला सांभाळलं. तो समजूतदारपणा मलाही दाखवला म्हणून हा हार मला मिळाला. आज तुझ्या संयमासाठी हा मी तुला दिला. असं म्हणून त्यांनी मंद हसत तिच्या गळ्यात तो हार घातला. आई संयम, पण मी कसला संयम दाखवला? ती म्हणाली. तिच्या गळ्यावरच्या दातांच्या वळावरून हात फिरवत म्हणाल्या, हा संयम. आपण संयमी असतो ग, पण पुरुषाला आपला मोह आवरता येत नाही. माझा मुलगा असला म्हणून काय झालं? हे एवढे वळ म्हणजे तो अगदी उत्तेजित होता. पण अशा परिस्थितीत स्वतःला आणि त्याला आवरणं म्हणजे संयम नाही का? त्या तिला समजावत म्हणाल्या. ती तो विषय टाळत म्हणाल्या, आई हा तुमच्या जवळ असू द्या. योग्य वेळ आली की मी स्वतः घेईन तुमच्याकडून, कारण आता घरी नेला तर आईचे 1000 प्रश्न पुढ्यात टाकतील. प्लीज अगं त्या प्लीज काय ठेवते मी असं म्हणत त्यांनी तो कपाटात ठेवून दिला. एव्हाना छोटी तिच्या मांडीवर पेंगत होती. ती तिला झोपू लागली. अनु चल निघायला हवं आपल्याला, उशीर होतोय असं म्हणत तो आत आला. छोटी झोपते, ती झोपली ती की निघूच असं म्हणत तिने शांत होण्याचा इशारा केला. तिला झोपून ते जायला निघाले. आई जाते, पुरी जाते नाही येते म्हणावं. त्या म्हणाल्या, येते आई असं म्हणत त्या त्यांच्या पाया पडली. दोघे निघाल्या. जाता जाता त्यांच्या जास्त गप्पा झाल्या नाहीत, पण तिने मगासचा विषय छेडला. अहो काहीतरी सांगायचं, बोल काय झालंय? ती वळ दाखवत म्हणाली, आईने हे पाहिलं. अहो इतकी लाज वाटली ना मला की माझ्याही लक्षात नव्हतं आलं, पण त्या बोलल्या ना तेव्हा मला खरंच वेदना झाल्या. सॉरी बायको, खरंच मला नाही कंट्रोल करता आला. तो अपराधीपणे बोलला. असू दे ती बोलली. 7ला तिला घरी सोडून तो परतला. 2-3 दिवसांनी ती लेक्चरला असताना त्यांचा फोन आला. तिने त्याला मेसेज केला, नंतर कॉल करते, आता लेक्चर चालू आहे. तिला संध्याकाळी वेळ होता. तिने कॉल केला. हॅलो समोरून अनोळखी आवाज आला. तिने परत डायल चेक केला. त्याचाच होता. हॅलो कोण बोलतंय? मी आपल्याला ओळखलं नाही. मी वसुधा, मिसेस बर्बे यांची बायको. ते म्हणत म्हणजे कोण? इश्क मला लाज वाटते, तरी तुम्ही सांगताय तर सांगते. आमचे हे म्हणजे मुकुंद बर्वे. हे ऐकताना तिच्या कानात शीस ओतल्यासारखं तिला वाटलं. तरी तिने धीर एकवटून तिने विचारलं, आपलं काही क्रॉस कनेक्शन झालंय का? मी गोव्याला फोन लावला होता. आता कुठे लागलाय सांगू शकाल का? ही गोव्यातच लागलाय. अमृतवेल नियर ग्रीनलँड हॉटेल.
कानका मापसा गोवा पत्ता तसाच होता. हा तिच्या सहनशक्तीचा अंत होता. तिच्या डोळ्यासमोर सारं काही सरकत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी ओतून वाहत होतं. ती रडत रागाने बोलली, काय काम आहे तुमचं? तुम्हाला भेटायचं आता. तुमची कॉलेज आता सुटेल ना. मी बाहेर थांबले. आपण कॉफी पीत बोलूया. त्या फोनवरच्या बाईंनी सांगितलं, सॉरी मी जरा बिझी आहे. मला आज घरी लवकर जायचं. मी नाही भेटू शकत तुम्हाला. ती बोलली आणि तिने फोन ठेवला. पुढच्या लेक्चरला तिचं लक्ष लागलं नाही. संध्याकाळी 4:30ला ती बाहेर पडली. गेटजवळ कोणीतरी तिची वाट पाहत होतं. त्यांना पाहिल्यावर तिने त्याला ओळखलं. तुम्ही मुकुंद सरांच्या वहिनी ना? तिनं विचारलं. हो, चल माझ्यासोबत तुझ्याशी बोलायचं थोडं. त्या बोलल्या, चला असं म्हणत दोघी गाडीत बसल्या. गाडी तो चालवत होता पण तो काही बोलला नाही आणि ती तर बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. गाडी एका हॉटेल समोर थांबली. तिघेही उतरले. आत जाऊन टेबलवर जाऊन बसले. टेबल खिडकीच्या जवळ होतं. काचेतून बाहेरचा पाऊस दिसत होता. वहिनी समोर बसला होता आणि ते दोघे शेजारी. मला माफ कर अनु, वहिनी म्हणाल्या. काय कशासाठी? आपण तर अजून नीट एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. त्या दिवशी सुद्धा धावती भेट झाली. मग माफी कशाबद्दल? तिनं गोंधळत विचारलं. माफी कशासाठी? की मघाशी मिसेस बर्वे मीच होते. अगं मला मस्करी करायची होती आणि शेवटी मी सांगणार होते पण तू रडत फोनच कट करून टाकलास. तुझा रडका आवाज ऐकून तुझे सर सुद्धा रडले बरं. म्हणून मग मी त्यांना घेऊन आलेत. मी पुन्हा एकदा तुम्हा दोघांची माफी मागते. वहिनींनी स्पष्टीकरण दिलं. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते पण काही बोलले नाही. गप्प कॉफी प्यायले आणि गाडीच्या दिशेने चालते झाले. गाडीत बसले आणि ती वहिनींना म्हणाली, वहिनी अहो किती छान अभिनय केलात. मला खरंच वाटलं की ती पुढं बोलणार. एवढ्यात तिने जीभ चावली की फोनवर बोलणारी माझी बायको आहे. बघितलं वहिनी, लग्नाआधीच का विश्वास यांचा तडतडला. हे चांगलं आहे. स्वतः थट्टा करायची आणि माझ्यावर बिल फाडायचं म्हणे विश्वास. तीही काही कमी नव्हती. बरं माझ्यामुळे गैरसमज झाला ना, याची शिक्षा मीच भोगणार. येणाऱ्या शनिवारी माझ्याकडून सगळ्यांना ट्रीट. भाऊजी आमच्या जाऊबाईंना घरी घेऊन या पार्टी करू होममेड, वहिनींनी सांगितलं. वहिनी तो पुढे बोलणार तेवढ्यात तिने खांद्यावर हात ठेवला. तो पुढे काही न बोलण्याचा इशारा होता. काय झालं भाऊजी? काही अडचण आहे का शनिवारी? वहिनी म्हणाल्या. नाही वहिनी काही नाही. ती म्हणाली. तिला बसपर्यंत पोचवून तो आणि वहिनी घरी आले. रात्री त्यांचा फोन आला. अगं मगाशी काय सांगून नाही दिलं वहिनीला. तिनं समजून घेतलं असतं. अगं 3 महिने झाले आपण भेटून बोललो नाही. मागच्या शनिवारी आईसोबत आणि आता वहिनींना होकार दिला. मग मला कधी भेटणार आहेस? तू सगळ्यांना भेट. माझ्याकडं हल्ली लक्षच नाही तुझं. म्हटलं किती दिवसांनी भेटणार, खुश होशील तर ते नाही. तो रागात बोलत होता. हो मला बोलू तर द्या. किती रागवतात, किती प्रेमाने वहिनी बोलल्यात म्हणून मला त्यांचं मन मोडवणं नाही म्हणून तो म्हटलं मी. आणि आपण म्हणाल तर त्यानंतर 3 दिवसांनी आपण भेटूच की. ती त्याला समजावत म्हणाली. 3 दिवसांनी काय आहे? तो थट्ट होत म्हणाला. तुम्हीच आठवून पहा. गुड नाईट. झोपा शांत. त्याला कोड्यात टाकून तिने फोन ठेवला. 2 दिवसांनी काय आहे हा विचार करता कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही.